लास्ट सेशन मध्ये आपण सीएफजी चे प्रॉब्लेम पाहिलेत, त्याच्यामध्ये आपण पॅलेंड्रोम वगैरे पाहिलाय. आता हे थोडेसे वेगळ्या टाइपचे आपण प्रॉब्लेम बघतोय. त्यामध्ये काय बघा, कन्स्ट्रक्ट सीएफजीच करायचं. फर्स्ट क्वेश्चन, सेट ऑफ ऑड लेंथ ऑफ स्ट्रिंग ओव्हर ए बी हुज फर्स्ट, लास्ट अँड मिडल सिम्बॉल इज सेम. हुज फर्स्ट, लास्ट अँड मिडल सिम्बॉल इज सेम. एक्झाम्पल सांगा मला. आणि लेंथ पण काय पाहिजे, ऑड. एक्झाम्पल सांगा मग काय येईल. आधी अशा टाईपच्या क्वेश्चन आधी एक्झाम्पल बाजूला ड्रॉ करून घ्यायचे, जे तुमच्या डोक्यात आले 3-4 तरी किंवा 4-5 तरी, मग त्याच्यावरून तुम्हाला आयडिया येते. ओव्हर ए बी म्हणजे स्टार्ट, मिडल आणि मिडल, स्टार्ट आणि एंड सेम पाहिजे. म्हणजे एक्झाम्पल, ओव्हर ए बी म्हणजे ए नी स्टार्ट होईल, म्हणजे ए नी जर स्टार्ट झाला तर एंड पण कशाने होणार आहे, ए नीच. आणि मध्ये पण काय पाहिजे, एच. जर बी नी स्टार्ट झाला तर एंड पण बी नी होणार आहे आणि मध्ये काय पाहिजे, बी. कळतंय. मिनिमम स्ट्रिंग काय येऊ शकते, मिनिमम स्ट्रिंग एकतर सिंगल ए किंवा सिंगल बी. जर ए नी स्टार्ट झाला तर मधलं सिम्बॉल मला कंपल्सरी एच पाहिजे, आणि बी नी स्टार्ट झाला तर मी एंडिंगला पण आधी बी प्रोड्यूस करून घेणार आणि मध्ये पण कंपल्सरी काय पाहिजे, बी. मग ह्याच्यामध्ये काय चालेल, ह्याच्यामध्ये काय काय चालेल सांगा. याच्यामध्ये मला कुठलेही कॉम्बिनेशन चालतील. म्हणजे एक्झाम्पल, बेसिक स्ट्रिंग म्हणजे येईल, एप्सिलॉन येणार नाही, ए येईल किंवा बी येईल. ए नी स्टार्ट झालं, ए नी स्टार्ट झालं, इथे इथे बी चालेल किंवा ए चालेल. ऑड लेंथ आली का, आली. किंवा मी असे लिहू शकते, ए ए ए, इथं परत ए बी पण लिहू शकते मध्ये, किंवा मध्ये मी बी बी पण लिहू शकते, किंवा मी मध्ये अजून काय लिहू शकते, ए ए पण लिहू शकते. पण हे सिम्बॉल स्टार्ट एंड हे सेमच पाहिजेत. कळतंय का. म्हणजे पॉसिबिलिटी कळाल्या. जर ए नी स्टार्ट झालं, एंडिंगला ए आलं, म्हणजे स्टार्टिंगला आणि एंडिंगला सेम सिम्बॉल प्रोड्यूस करून घ्यायचं. मग त्याच्यानंतर ए नी स्टार्ट झाला तर मधले ह्या पॉसिबिलिटी येऊ शकतात ना, कुठल्या कुठल्या, एकतर बी येईल किंवा ए. पण तुम्ही म्हणाल नुसता असं आपण ए लिहिला, हा इथे लिहिला ए, आणि नुसता जर बी प्रोड्यूस झाला तर चालेल का, म्हणजे फक्त बी एकच तर नाही चालणार. बी म्हणजे इथे मध्ये कुठले तरी 2 सिम्बॉल कंपल्सरी प्रोड्यूस व्हायला पाहिजे, तरच ऑड लेंथ येणार आहे. जर तुम्ही फक्त एकाच सेटचा एकच सिम्बॉल प्रोड्यूस केला, म्हणजे ए ए ए, एंडिंग, स्टार्टिंग, एंडिंग, मिडल, आणि मध्ये जर तुम्ही फक्त इथं बी प्रोड्यूस केला तर लेंथ काय होती, ऑड. मग हे असं चालेल का, नाही. म्हणजे तुम्हाला इथे हे मिडलचं येणार आहे, पण इकडे तुम्हाला आजूबाजूला ह्याच्या तुम्हाला काय करावं लागणार, 2च सिम्बॉल प्रोड्यूस करून घेऊ शकतो, करावे लागणार. मग ते 2 सिम्बॉल काय असतील, एकतर ए ए असेल, ए बी असेल, बी बी असेल किंवा बी असेल. मग आता कसं करणार आपण, तर इथे लिहिणार मी एस एस प्रोड्यूस ए ए ए. काय आहे, म्हणजे ह्या ए जो आहे हा मधला, ह्याला आपण काय म्हणतो, व्हेरिएबल. हा व्हेरिएबल मग हे मधले कॉम्बिनेशन्स करेल. हे कळालं. किंवा बी साठी पण करावं लागेल आपल्याला, म्हणजे स्टार्ट बी, एंड बी, आणि इथे मी एक वेगळं सिम्बॉल घेतले बी. कळतंय. मग हा जो ए आहे तो काय करेल, हा जो ए आहे ह्या 2 एच्या मध्ये हे वेगवेगळे कॉम्बिनेशन प्रोड्यूस करेल. ए बी करेल, बी ए करेल, बी बी करेल, बी ए करेल. बरोबर. कळालं, समजलं. पण सेंटरला काय पाहिजे, हे सगळं झाल्यानंतर परत जर ए इकडे आलाय, ए ए सुरुवातीला, ए एंडिंगला आहे, तर सेंटरला काय पाहिजे, टर्मिनेशन कशाने व्हायला पाहिजे, ए नीच. टर्मिनेशन कशाने व्हायला पाहिजे, ए नीच. म्हणून इथे लिहिला मी ए. आता सिमिलरली जर बी बी नी स्टार्ट झाली तर हा कॅपिटल बी काय प्रोड्यूस करेल, सेम. स्टार्टिंगला बी आहे, एंडिंगला बी आहे, तर मध्ये तर मला बीच पाहिजे, आणि इथे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स येतील ना, इथे पण परत वेगवेगळे कोणाचे येतील, बी बीचे येतील. म्हणजे सेम ए ए चालेल, बी बी चालेल, ए बी चालेल, पण टर्मिनेशन इथं कशाने, बी ने. म्हणजे हे दोन्ही एकत्र का नाही केलं, कळालं का. कारण की इथे स्टार्ट ए ए झाला तर एंडिंग कशाने पाहिजे, तर टर्मिनेशन एच आहे, म्हणून सिम्बॉल मी ए साठी वेगळा घेतला. आणि बी बी नी स्टार्ट झाला तर मध्ये तुम्हाला वेगवेगळे कॉम्बिनेशन्स येतील, पण मध्ये सेंटरला सिम्बॉल कुठला पाहिजे, बीचा. पण ह्याच्यामध्ये मिनिमम स्ट्रिंग कुठली आहे, ऑड लेंथची मिनिमम स्ट्रिंग कुठली आहे, नुसती ए पण चालू शकते ना, तोच स्टार्ट, तोच एंड, तोच मिडल.
आणि नुसती बी पण स्ट्रिंग चालू शकते. मग इथून प्रोड्यूस होते का? नाही. इथे कमीत कमी तुम्हाला 3 सिम्बॉल लागतात. मिनिमम ए बी पण चालणार आहे मला. मग त्याचा ए बी इथे द्यायचा, हा ए इथे आणि हा बी इथे. हे झालं माझं प्रोडक्शन. कळालं का कसं केलं आपण? सेम, स्टार्टिंग विथ सेम, एंडिंग विथ सेम अँड मिडलला पण आपल्याला सेमच सिम्बॉल आपण प्रोड्यूस केला. थोडासा वेगळ्या टाईपचा हा प्रॉब्लेम होता. कळालं कसा घेतलाय? आता तुम्ही खालचं ग्रामर लिहाल ना याचं. आता नेक्स्ट, सेट ऑफ इव्हन लेंथ ऑफ स्ट्रिंग. सेट ऑफ इव्हन लेंथ ऑफ स्ट्रिंग ओव्हर 0 1 whose first two and last two symbols are same. म्हणजे काय? स्टार्टिंग 0 0 झाली तर एंडिंग पण, आणि स्टार्टिंग जर एंडिंग पण, बरोबर आहे. मग आता कळालं का? एस प्रोड्यूस 0 0 ए 0 0 आणि 1 1 बी 1 1 जर मी इथे घेतलं तर तसंही मी घेऊ शकते. मग आता हा ए काय करेल? हा ए काय करेल? वेगवेगळे मधले कॉम्बिनेशन्स करेल. मग आता कसे करणार कॉम्बिनेशन्स? वेगवेगळे. कुठले वेगवेगळे कॉम्बिनेशन करेल? मग कसे करणार? कुठले कुठले करेल तो? कसे करेल सांगा? 0 ए 1, त्यानंतर 1 ए 0, अजून 1 ए 1, अजून 0 ए 0, 0 ए 0, अजून कुठलेच नाही. आणि हा बी काय करेल? कुठले कुठले कॉम्बिनेशन्स करेल? परत बरोबर. आणि इव्हन लेंथ पाहिजे. मग ह्याच्या एच्या एंडिंगला काय येईल? एप्सिलॉन. ह्याच्या एंडिंगला काय येईल? ह्याच्या एंडिंगला काय येईल? एप्सिलॉन. मग मला सांगा, तुम्ही काही वेगळं केलंय का प्रोडक्शन ए आणि बी चं? का सेमच आहे, फक्त व्हेरिएबलचे नाव बदलले. इथं वेगळं होतं ना, इथं ए होता, इथं बी होत होता, बरोबर आहे. मग इथे ए आणि बी वेगळे सिम्बॉल घ्यायची गरज आहे का? ए आणि बी वेगळे सिम्बॉल घ्यायची गरज आहे का? नाही. एकच सिम्बॉल घेतला तरी चालेल ना. एकच जरी तुम्ही सिम्बॉल घेतला तरी पण इथे चालणार आहे. तुम्ही इथे एकच सिम्बॉल घेते ए, आणि ह्यात कम्प्लीट ह्याची काही गरज आहे का? नाही. कळालं का? जर मी डायरेक्ट सांगितलं असतं ना तर तुम्हाला कळलं नसतं, कारण की इथे वेगळं, हे एक सिम्बॉल वेगळे, हे एक सिम्बॉल, म्हणजे प्रोडक्शन वेगळं होतं. आता लेंथ काय सांगितली? इव्हन. लेंथ आपल्याला काय सांगितली? इव्हन. मग आता इव्हन लेंथ असेल तर यामध्ये मिनिमम कुठली स्ट्रिंग प्रोड्यूस करणार? मग तुम्ही इथे आयदर तुमची नुसती 0 0 पण चालेल किंवा 1 1 पण चालेल, 0 0 पण चालेल किंवा 1 1 पण चालेल. कळतंय? समजलं कसं केलं मी? इथं दोन्ही ह्याच्यामधला फरक कळाला. हे झालं याचं प्रोडक्शन. या टाईपचे थोडेसे ट्रिकी पण क्वेश्चन्स तुम्हाला येऊ शकतात. जेवढे पॉसिबल मला वाटतंय की प्रिव्हियस इयरचे, मला अजून वेगवेगळे टाईपचे सगळ्या बुक्स मधले पॉसिबल आपण सगळे सीएफजी घेतलेले आहे. त्याच्यावरून तुम्हाला कुठलेही अजून ह्याच्यापेक्षा वेगळे पण ड्रॉ करता सीएफजी येणार आहे. तुम्हाला सीएफजी म्हणजे ग्रामर तुम्हाला लिहिता येणार आहे. नेक्स्ट सेशन मध्ये आपण ऍप्सिलॉन क्लोजरचा प्रॉब्लेम म्हणजे रिमूव्ह ऍप्सिलॉन क्लोजर आपण बघू. आता इथे थांबूयात.